हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18, श्लोक क्रमांक 64. सर्वारंभेषु निष्कामो यश्चरेद बालवन्मुनिः न लेपस्तस्य शुद्धस्य क्रियमाणेऽपि कर्मणि. भावार्थ, जो मुनी सर्व कर्मांच्या आरंभापासूनच निष्काम आणि बालवत व्यवहार करतो, अशा शुद्ध स्वरूपाला त्याने केलेले कर्म लिप्त होत नाही. पहिल्या ओळीत फार मोलाचे तत्व सांगितले आहे. त्याचा आध्यात्मिक परिणाम दुसऱ्या ओळीत सांगितला आहे. पहिल्या ओळीत समजावून घेण्यासारखी फार सुरेख शब्दरचना आहे. सर्वारंभेषु, सर्व कर्मांचा आरंभ. कर्म काय आहे? वैयक्तिक आहे, खाजगी आहे की सार्वजनिक आहे इत्यादीचा विचार न करता प्रत्येक कर्माचा आरंभ कसा करावा ते सांगितले आहे. प्रत्येक कर्म परमात्मा करतो, त्यामुळे कर्माचा आरंभ परमात्मा करतो. ते कर्मही तोच करतो आणि त्याचा शेवटही तोच करतो. परंतु त्याची अभिव्यक्ती, प्रगटीकरण आपल्या देहामार्फत होत असते. हे ज्ञान आपल्या बुद्धी आणि मन यात पक्के भिनले पाहिजे. याला कोणत्याही आणि कसल्याही कर्माचा अपवाद नाही. आपण कोणतेही कर्म आपले आपण सुरू करत नाही आणि करूही शकत नाही. आपण कर्म करतो हा अहंकार आहे. आपल्या कर्मासाठी परमात्मा राबत असतो. ती दिव्य ऊर्जा वापरली जात असते. त्यामुळे आपल्याकडून अशाच कर्माची योजना हवी की ते कर्म परमात्म्याकडून होण्यासाठी आपल्याला लज्जा वाटू नये. यासाठी आत्मेच्छा महत्त्वाची आहे. या ज्ञानामुळे कर्मारंभ करतानाच योग्य आणि अयोग्याचा विचार आपोआपच होतो. निष्कामो, प्रत्येक कर्म निष्काम भावनेने केले पाहिजे. कर्मारंभ परमात्म्याला समोर ठेवून झाला आणि कर्म त्याच्याकडून झाले की त्याचे फळ आपोआपच परमात्म्याला दिले जाते. येथे कर्मफल त्याग करायची वेळ येत नाही. कर्म परमात्मा करतो ही भावना फलासक्ती निर्माण करत नाही. कर्माच्या फळाचा परिणाम देहावर होतो. योगिक कर्म केले की मुक्ती जवळ होते. आपण कर्म आसक्तीयुक्त केले, अयोगिक केले, देहेच्छेने केले तरी तेही कर्म परमात्म्याकडूनच ती दिव्य ऊर्जा वापरूनच होते. त्याचा परिणाम देहावर होतो. देह भोगमायेत गुरफटतो. परंतु आपण जर कर्म अनासक्त केले, योगिक केले, आत्मेच्छेने केले तरी ते कर्म परमात्म्याकडूनच तीच दिव्य ऊर्जा वापरून केले जाते. त्याचा परिणाम देहावर होतो. देहमुक्त होतो. बालवत, प्रत्येक कर्माचा व्यवहार बालवत केला पाहिजे. व्यवहार लहान मुलासारखा केला पाहिजे. लहान मूल अश्राप, निरागस, अजाण असते. परंतु आपण पाप पुण्य, चांगले वाईट, राग सुराग असे सर्व काही जाणतो. असे असूनही आपला व्यवहार हा लहान मुलासारखा झाला पाहिजे. यातच सर्व खुबी आहे. कसे फसवता येईल ते चांगले माहीत आहे, तरीही न फसविता व्यवहार केला पाहिजे. व्यवहारात कसलेही छक्के पंजे नकोत. सरळसोट व्यवहार केला पाहिजे. अडाणी, ज्ञानी, लहान, मोठा कोणीही असो, त्याच्याशी व्यवहार आपला आपण स्वतःजवळ केल्यासारखा झाला पाहिजे. लहान मूल रुसले तरी ते अल्पावधीतच गट्टी करते. व्यवहारात कटुपणा आला तरी तो तितकाच आणि तेवढ्यापुरताच असावा. पिढ्यानपिढ्या सूड घेत बसू नये. मुनी, मुनी याचा अर्थ मौन बाळगणारा. व्यवहार जर परमात्मा करत आहे तर आपण आपले विचार मध्येच लादण्यात काही अर्थ नाही. जे होत आहे ते होत आहे. आपण त्यात वाच्यता करू नये. शांत असावे, मौन असावे, साक्षी असावे. स्नान केल्यावर
जसा देहाचा मळ नष्ट होतो तसेच मौनात ध्यानी असल्यावर अंतःकरणातील मलिनता नष्ट होते. त्यामुळे व्यवहार बालवत होतो, कर्म निष्काम होते, कर्म आत्मेच्छेने योगिक होते, अहंकार नष्ट होतो, कर्माचा कर्तेपणा नष्ट होतो, कर्मबंधन होण्याचे सर्व मार्गच बंद होतात. अशामुळे अध्यात्म आणखी काही साध्य होण्याचे शिल्लक राहत नाही. या सर्वाचा परिणाम म्हणजे अशा शुद्ध स्वरूपाला त्याने केलेले कर्म लिप्त होत नाही. तो कर्ममुक्त, भोगमुक्त, जीवनमुक्त होतो. हरिओम.